बिग बॉस मराठीवर इतक्या आजकाल कमेंट्स येत आहेत, सोशल मीडियावर इतके स्टेटमेंट, डायलॉग, प्रोमो इतके व्हायरल होत आहेत ना की लोक काहीच बोलायचं सोडत नाही, मतच मांडण्याचं सोडत नाही. आणि आता मराठी कलाकारांनी सुद्धा त्यांच्यावर, त्यांच्या स्टोरीजवर, पोस्टवर ऑफिशियल स्टेटमेंट टाकून घराच्या सदस्याविरुद्ध टीका, निषेध, सपोर्ट पण करायला स्टार्ट केलंय काय काय लोकांनी. आणि त्या स्टेटमेंटचा, त्या पोस्टचा न्यूजवाल्यांनी इतका बखेडा तयार केलाय. म्हणजे जसं की आता बघा ना, पुष्कर जोग असं म्हणतो की निक्की, तुला बोलायचे मॅनर्स आहेत का? म्हणजे तू एक वर्षा उसगावकर सारख्या सिनियर ऍक्टर सोबत तू असं कसं बोलू शकतेस? आता हे त्याचं वर्षाताईवरचं प्रेम समजायचं, सपोर्ट समजायचं, की ती फक्त एक सिनियर ऍक्टर आहे, त्यांना मान मिळावा हे समजायचं. ह्याच पोस्टला थोडंसं तोडत, म्हणजे निक्कीला, म्हणजे निक्कीवर टीका तर सततच आपण ऐकत असतो, पण निक्कीला सपोर्ट पण करणारे आहेत बरं का. जसं मीरा जगन्नाथली म्हटलंय की हा एक गेम आहे, इथे वयाचा मान नाही. बिग बॉस मध्ये सगळे सारखे आहेत, कोण छोटा नाही, कोण मोठा नाही. कोणी जास्त काम केलंय म्हणजे तो मोठा झाला किंवा त्याचं नाव झालं असं नाही, किंवा जो छोटा नाही, ते सगळे समान आहेत, सगळे प्लेयर समान आहेत. म्हणून कमेंट म्हणजे असा करू नका की नाही त्या सिनियर ऍक्टर आहेत म्हणून त्यांच्याशी नीट बोलावं. जर ते डिसरिस्पेक्ट करत असतील त्या व्यक्तीचा, तर त्यांनी उलट असं बोलावं. असं तिने इनडायरेक्टली निक्कीला सपोर्ट पण केला आणि तिने खाली असं पण लिहिलंय की हे माझं मत आहे, जर हे पटत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा डीएम मध्ये मला तुम्ही सांगू नये. म्हणजे इनडायरेक्टली निक्कीला सपोर्ट दाखवलाय. त्यासोबतच जय दुधाने निक्कीवर परत टीका केली की आतापर्यंतच्या बिग बॉस मधली सगळ्यात वर्स्ट कंटेस्टंट म्हणजे निक्की तांबोळी असेल. परत ते शेवटी तेच झालं की सिनियर ऍक्टरला का बोलतात, तिची वागणूक नाही नीट, तिचा बोलण्याचा पद्धत नाही नीट वगैरे. ही निक्की म्हणजे ना, तिने इतका कल्ला मीटर वाढवलाय ना, म्हणजे अनघा अतुलने सुद्धा वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन तिचा, म्हणजे तिच्या श्रीमुखात लगवायची अशी इच्छा व्यक्त केली तिच्या पोस्टद्वारे. आणि त्यासोबतच अभिजित केलकर, म्हणजे जे आदल्या बिग बॉस मध्ये होते, त्यांनी सुद्धा निक्कीवर राग व्यक्त केलाय. म्हणजे ती इतक्या लेवलचा कल्ला करते आणि ते महाराष्ट्रभर गाजतंय. ते चांगल्या पद्धतीने गाजो की वाईट पद्धतीने जातो, पण बिग बॉसचा तर डायलॉग आहेच, ज्याची चर्चा आहे त्याचा नंबर वरचा आहे, तो काय करा कल्ला. आणि त्यासोबतच बिग बॉसचे सपोर्टर आहेत की जसे की विशिका सुभेदारनी त्याचा मित्र पॅडी म्हणून पॅडीची पोस्ट एक टाकली. पॅडी मागच्याच हप्त्यात सेव्ह झाला, तर तिने त्याचं कौतुक करत असं म्हटलं पॅडीला की तू खूप छान खेळतोस, खूप महाराष्ट्रात तुझी चांगली इमेज दिसते, तुझे जोक करतोस, तुझे भिडतोस. म्हणजे पहिला हप्ता तू गप होतास ते ठीक आहे, पण आता तू खरंच खेळ चांगला करतोय, तू खेळत जा, तुझा महाराष्ट्रभर तुला पाठिंबा आहे, सगळे तुला सपोर्ट करतायत, असं त्याला एक धीराचा तिने पोस्ट टाकली. त्यासोबतच वर्षाताईंसाठी, अंकितासाठी टाकली, पुष्कर जोगनी पॅडीसाठी टाकली, अभिजित साठी टाकली. पुष्कर असं म्हटलं की तुम्ही बरोबर खेळताय, खूप जाताय, फक्त संयमाने घ्या, म्हणजे पेशन्स ठेवा, महाराष्ट्र तुम्हाला खूप सपोर्ट करतोय, अशी त्यांनी पोस्ट टाकली. त्यासोबतच सौरभ चौगुले सुद्धा एक निगेटिव्ह कमेंट केले. म्हणजे तो असं म्हणतो की लायकी, भीक किंवा अशी घाणेरडी भाषा ज्या शो मध्ये यूज केली जाते, तो शो खरंच फॅमिली सारख्या बघण्यासारखा आहे का? तर अशा किती साऱ्या कमेंट आहेत. तर या कमेंट पैकी तुम्हाला कुठली कमेंट बरोबर वाटते आणि कुठली चुकीची वाटते, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.